श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुला असं वाटतंय का की आपल्या आयुष्यात सगळं चुकीचं चाललंय? कितीही प्रयत्न केले तरी दुःख संपतच नाही? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ, कारण आजचा स्वामी समर्थाचा संदेश तुझं आयुष्य बदलणार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं देव आपल्याला विसरला आहे, लोक आपल्याला त्रास देतात आणि आपण एकटे पडतो आहोत. पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा तू एकटा नाहीस. स्वामी म्हणतात, हे दुःख ही शिक्षा नाही, हे तुला मजबूत बनवण्यासाठी आलेलं असतं. जसं सोनं अग्नीत तापवल्यावरच चमकतं, तसंच माणूस संकटामुळेच मोठा बनत असतो. तुला वाटतं तुझे शत्रू बाहेर आहेत, पण खरा शत्रू तुझ्या आत आहे. भीती, नकारात्मक विचार आणि स्वतःवरचा कमी विश्वास. जर तुला आयुष्य बदलायचं असेल तर रोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण कर. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. स्वतःवर विश्वास ठेव आणि संयम ठेव, कारण स्वामी सांगतात योग्य वेळ येईलच. स्वामी समर्थांची सेवा हीच खरी ताकद आहे. गुरुवारी दिवा लावायचा आहे, गरिबांना अन्न द्यायचं आहे, मन शांत ठेवायचं आहे आणि नेहमी चांगलं करत राहायचं आहे. ही सेवा तुझं आयुष्य बदलू शकते. लक्षात ठेव, वाईट काळ हा कायमचा नसणार आहे. आज तू रडतोयस, उद्या हसणार आहेस. आज अंधार आहे, पण उद्या प्रकाश येणार आहे. आणि एक दिवस अचानक तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येईल जिथे सगळं बदलून जाईल. एक फोन, एक बातमी आणि एक संधी. थांब, हा क्षण लक्षात ठेव. आज तू हा व्हिडिओ ऐकतोयस याचा अर्थ तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे. ज्यांनी तुला त्रास दिला ते शांत होतील. ज्या अडचणी तुला रोखत होत्या त्या संपणार आहेत आणि खूप लवकर तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी येणार आहे. म्हणून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, भिवू नकोस. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे आताच. तुझी अपेक्षा समजत आहे. दुःख, अडचणी, त्रास यापासून मुक्त व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे, कायमचं दुःख संपणार आहे असा शॉर्टकट नसतो. स्वामी सांगतात, समर्थांचे खरे शिक्षण हे दुःख पळवण्यापेक्षा मन, विचार आणि कर्म इतके मजबूत बनवायचे आहे की दुःख आपल्यावर राज्य करू शकत नाही. तुला आता सखोल, प्रेरणादायी आणि उपयोगी असा स्वामी समर्थांचा आजचा संदेश सांगणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ एक वाक्य नाही, तर पूर्ण जीवन जगण्याचा आधार आहे. जीवनात अडचणी ह्या येतच असतात, पण आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतात. स्वामी समर्थ सांगतात, संकट हे शिक्षा नसते, ती शिकवण असते. आपण नेहमी विचार करतो, दुःख का येतं, माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का? पण स्वामी सांगतात, दुःख हे मनुष्याला जागं करण्यासाठी येतं. आपण चुकीच्या मार्गावर गेलो तर दुःख आपल्याला थांबवतं. आपण कमकुवत झालो तर दुःख आपल्याला मजबूत बनवतं. आपण देवाला विसरलो तर दुःख आपल्याला त्याच्याकडे परत आणतं. म्हणून दुःखाला शत्रू समजू नको, ते तुझा गुरु आहे. तर खरा शत्रू कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे का? तुला वाटतं शत्रू हे बाहेरचे लोक आहेत, पण स्वामी समर्थ सांगतात, तुझा शत्रू सर्वात मोठा म्हणजे तुझी भीती, राग आणि नकारात्मक विचार. जर तू हे जिंकलेस तर कोणताही बाहेरचा शत्रू तुला हरवू शकत नाही. स्वतःला बदल, म्हणजे परिस्थिती बदलत असते. तू बदललास तर तुझं आयुष्य बदलतं. रोज सकारात्मक विचार कर,
नकारात्मक लोकांपासून दूर राहा. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कर. जेव्हा तू मजबूत होतोस तेव्हा अडचणी लहान वाटू लागतात. विश्वास ही सर्वात मोठी ताकद आहे. स्वामी समर्थांचा मुख्य संदेशच आहे, विश्वास ठेवा. वेळ ही बदलत असते. आज वाईट आहे, उद्या चांगलं होईल. आज अंधार आहे, उद्या प्रकाश येईल. देव कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळेची वाट पाहतो. स्वामी समर्थांच्या सेवा आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आणि प्रभावी आहेत. या सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यात नक्कीच चैतन्य निर्माण होणार आहे. फक्त ऐकून नाही तर करून बदल होत असतो. ही काही सोपी पण प्रभावी सेवा. पहिली सेवा म्हणजे नामस्मरण. दररोज मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हणायचं आहे. यामुळे मन शांत होतं आणि भीती कमी होत असते. त्यानंतर दुसरी सेवा ही गुरुवारची सेवा आहे. गुरुवारी स्वामींची पूजा कर. एक तरी दिवा लाव. थोडं गोड नैवेद्य स्वामींना अर्पण कर. तिसरी सेवा दान आणि मदत करायची सेवा. जिथे शक्य असेल तिथे मदत कर. गरिबांना अन्न दे, गरजूंना मदत कर. हे सर्वात मोठं पुण्य आहे. मनाची शुद्धी ही चौथी सेवा आहे. तर कशा प्रकारे करायची आहे? राग सोडायचा आहे, द्वेष सोडायचा आहे, क्षमा करायचा आहे. मन स्वच्छ असेल तर आयुष्यसुद्धा सुंदर होत असतं. स्वामींचे विचार वाचायचे आहेत. दररोज ही 5वी सेवा आहे. दररोज थोडा वेळ काढून स्वामी समर्थांचे विचार, प्रेरणादायी कथा, यामुळे मनाला दिशा मिळत असते. 6वी सेवा अडचणी कायमच्या दूर कशा होतात? तर हे लक्षात ठेव. अडचणी बाहेरून जात नाहीत, त्या आतून संपतात. तुझं मन मजबूत झालं की अडचणींचा परिणाम होत नाही. संयम ठेव, मेहनत कर, विश्वास ठेव. कर्माचा नियम काय आहे? जसं करशील तसंच भरशील. चांगलं कर, चांगलं मिळेल. वाईट कर, वाईट मिळेल. म्हणून नेहमी योग्य मार्ग निवड. क्षमा हा सर्वात मोठा उपाय आहे. जर कोणी तुला त्रास देत असेल त्याला माफ कर आणि पुढे जा. यामुळे तुझं मन हलकं होतं, मन शांत राहतो आणि पुढे प्रगतीसुद्धा होते. कठीण काळ हा कायमचा नसतो, वाईट काळ कायमचा नसणार, पण माणूस मजबूत कायमचा असतो. आज तू दुःखात आहेस, पण उद्या तू यशस्वी होणार आहेस. थांब, अजून एक गोष्ट लक्षात ठेव. आज तू हे ऐकत आहेस याचा अर्थ तुझ्यासाठी काहीतरी मोठं चांगलं ठरलेलं आहे. ज्या अडचणी तुला थांबवत आहेत ना, त्या लवकरच संपणार आहेत. ज्यांनी तुला कमी समजलं आहे तेच एक दिवस तुझं कौतुक करतील. आणि एक दिवस अचानक तुझ्या आयुष्यात अशी एक बातमी येईल जी तुझं सगळं दुःख विसरायला लावेल. म्हणून आजपासून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, भिवू नकोस. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झालेली आहे, आत्ताच. थांब, हा क्षण लक्षात ठेव. आज तू हा व्हिडिओ ऐकतोयस याचा अर्थ तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे. ज्यांनी तुला त्रास दिला आहे ते शांत होणार आहेत. तुझ्या अडचणी तुला रोखत होत्या त्या संपणार आहेत आणि खूप लवकर तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी येणार आहे. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेव, भिवू नकोस. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे, आत्ताच. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ